नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण ताक अंडी हे जबरदस्त टॉनिक कसं बनवायचं हे सर्व प्रोसेस बघणार आहे. तर आता ह्यासाठी 1 लिटर ताक घ्यायचं आहे आपल्याला. 1 लिटर ताक, 10 अंडी आणि 100 ग्रॅम गूळ. तर ह्यासाठी एक भरणी लागणार आहे, पॅक झाकण बंद असणारी, आणि 10 अंडी लागणार आहेत आणि 100 ग्रॅम गूळ. तर आता अंडी आपण हे फोडून घ्यायचे. ताकामध्ये 10 अंडी टाकून घ्यायचे फोडून. टरकाली टाकायची नाहीत आपल्याला मित्रांनो. जबरदस्त टॉनिक आहे मित्रांनो. कोणत्याही पिकाला चालते, कोणत्याही पिकाला वापरू शकता तुम्ही. हे खत म्हणून, टॉनिक म्हणून जबरदस्त काम करते मित्रांनो. आणि एकदम सोपं आहे बनवायला, असं काही अवघड नाही. एक 10 मिनटात तुम्ही बनवून. आणि हे मित्रांनो आपल्याला एक 4 दिवस ठेवायचे. 4 दिवसाच्या नंतर आपण हे फवारणीला घेऊ शकतो. आणि फवारताना तुम्हाला एक 15 लिटरच्या पंपाला एक 150 ते 200 ml घ्यायचे. जास्त झालं प्रमाण काय प्रॉब्लेम नाही. हे जैविक आहे. जैविकचा मित्रांनो साईड इफेक्ट नसतो, कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे. आणि पिकावर रिझल्ट एकदम छान येतात. जबरदस्त रिझल्ट आहे मित्रांनो. तुम्ही जरूर वापरून पहा. मित्रांनो काय करायचे, तुमचा कांदा असेल, गहू असेल, कोणतंही पीक असू द्या, तुम्ही त्याच्यावरती प्रयोग करायचा आहे. तुमच्या 2 सारे किंवा 1 वाफा त्याच्यावर स्प्रे करायचा नाही आहे. बाकीचं सर्व स्प्रे करायचं आहे. त्याच्यात तुम्हाला फरक जाणवणार आहे. आणि ती स्वतःच तुम्ही अनुभवायचं आहे, स्वतःच बनवायचं आहे. हे खूप सोपं आहे आणि चांगलं आहे मित्रांनो. हे 4 दिवसाच्या नंतर तयार होते. तयार झाल्याच्या नंतर आपल्याला ते गाळून घ्यायचे. नाही न गाळता जर घेतलं तर ताक आहे, ताकाचे आपल्या स्प्रेमध्ये ते अडकू शकतं. त्याच्यामुळे हे गाळून घ्यायचे द्रावण. व्यवस्थितरित्या गाळून आपल्याला 200 ते 150 ml प्रति पंप हे स्प्रेला घ्यायचं आहे मित्रांनो. हे तुम्ही वांगा असू द्या, टमाटा असू द्या, काकडी असू द्या, सर्व फळबाग असू द्या, सर्वच पिकांना हे टॉनिक काम करते. टॉनिक म्हणून बी काम करते, बुरशीनाशक म्हणून बी काम करते. हे संजीवनी एकदम 1 नंबर आहे मित्रांनो. आता ह्यात 100 ग्रॅम गूळ टाकून घ्यायचा आहे. 100 ग्रॅम गूळ टाकल्याच्या 100 ग्रॅम गूळ टाकल्याच्या नंतर मित्रांनो हे सर्व द्रावण एका काठीच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आहे. हे चांगलं ढवळून घ्यायचं आहे मित्रांनो. चांगलं ढवळल्याच्या नंतर हे चांगलं मिक्स होईपर्यंत ढवळायचं आहे मित्रांनो. हे सर्व व्यवस्थित ढवळायचं आहे. आणि ढवळल्याच्या नंतर हे भरणीचं झाकण एक हवाबंद पॅक करायचं मित्रांनो. आणि तुम्ही रोज सकाळ संध्याकाळी किंवा संध्याकाळी ह्याला ढवळायचं आहे, का तर ते खाली चिटकून बसू नये. रोज ढवळीत राहायचं आहे आपल्या मित्रांनो. 4 दिवसाच्या नंतर हे वापरास येतं आहे. हे इतकं छान काम करतं आहे तुमच्या पिकाला. काळोखी हे टॉनिक म्हणून काम करतं मित्रांनो. भरणीचं झाकण एकदम पॅक आवळून घ्यायचं मित्रांनो. हवा बंद करायची आपल्याला त्याला. आणि हे वरती कुठंतरी ठेवायचं मित्रांनो, ज्या ठिकाणी कुत्रे जाऊ नये. धन्यवाद मित्रांनो.